नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत आहे. तुम्हाला जो प्रश्न पडलेला होता की मानधन कधीपर्यंत जमा होईल आणि जे आम्ही काम करत आहोत 5 महिने वाढून जो भेटलेला आहे त्याचं मानधन कसं एका टप्प्यात येणार आहे की तुम्हाला प्रत्येक महिन्याला येणार आहे, तर त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन तुमच्या समोर आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. तुम्ही इथं बघू शकतात की अटेंडन्स समरी मी एका प्रशिक्षणार्थ्याची प्रोफाईल लॉगिन केलेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकतात की अटेंडन्स समरी. तर त्या अटेंडन्स समरी मध्ये मी कुठे येऊन गेलेलो आहे तुम्हाला दाखवतो मी सर्वप्रथम. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटरनल लॉगिन यामध्ये मी आलेलो आहोत आणि इंटरनल लॉगिन मध्ये जे तुम्ही अटेंडन्स समरी आहे त्या अटेंडन्स समरी मध्ये चेक करू शकतात की तुम्ही किती महिन्याचं तुम्हाला मानधन जमा झालेलं आहे आणि आता किती महिन्याचं पेंडिंग आहे ते कधी जमा होणार आहे तुम्ही तुमच्या लॉगिन वर चेक करू शकतात. एवढं सोपं आहे. तर ते कसं चेक करायचं मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही तुमची प्रोफाईल सगळ्यांना लॉगिन करता येते आणि सगळ्यांना प्रोफाईल लॉगिन शिकलेले आहेत. तर तुमची जी आधार नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला एक ओटीपी येतो मोबाईलवर. तो ओटीपी टाकून तुम्हाला हा तुमच्या समोर प्रोफाईल तुमची ओपन होणार आहे. तर ही प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे टॅब दिसत आहे इंटरनल प्रोफाईल, अटेंडन्स प्रोफाईल, स्टेपन डिटेल, एम्प्लॉयर इन्फॉर्मेशन, सर्टिफिकेट, डॉक्युमेंट आणि फीडबॅक असे जे तुम्हाला टॅब दिसत असेल तर यापैकी तुम्हाला जो मी ओपन करून दाखवलेला होता तो अटेंडन्सचा टॅब होता. जर तुम्ही स्टेपन डिटेल वर जर क्लिक केलं तर आता सध्या स्टेपन डिटेलचं काम सुरू आहे. कौशल्य विकास विभाग त्याच्यावर काम करत आहे. तुमची अटेंडन्स सुरळीत करत आहेत. जे तुमचं राहिलेलं रखडलेलं मानधन आहे ते पडण्यासाठी मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. वाटलं स्टेपन डिटेल वर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की स्टेपन डिटेल वर क्लिक केल्यानंतर तिथं एरर येतं. म्हणजे स्टेपन डिटेलची जी टॅब आहे त्याच्यावर काम सुरू आहे. बघा सर्व्हर एरर इन ऍप्लिकेशन म्हणजे याच्यामध्ये सर्व्हर एरर आहेत म्हणजे याचं काम सुरू आहे. त्याच्यामुळं जो टॅब आहे स्टेपन डिटेलचा तर तो तुम्ही बघू शकत नाही. तुमची किती महिन्याचं तुमचं मानधन जमा झालंय ते त्याच्या वगैरे पेड किती आहे, अनपेड किती आहे, पेंडिंग किती ते दिसत होतं. पण त्याच्यावर काम सुरू आहे. कौशल्य विकास विभागाची टीम त्याच्यावर काम करत आहे आणि तुमचा हजेरी अहवाल सुद्धा किती महिन्याचा जो ऑनलाईन झालेला आहे तुम्ही इथं बघू शकतात. तर अटेंडन्स मध्ये जाऊन तुम्ही हे बघू शकतात. मी अटेंडन्स या टॅबवर क्लिक केलेला आहे. अटेंडन्स टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचे किती दिवस भरले, तुम्ही किती अब्सेंट होते, किती प्रेझेंट होते आणि तुमची किती महिन्याची हजेरी अहवाल तुमच्या ज्या विभागात आहे त्या विभागाने ऑनलाईन केलेला आहे तो तुम्ही इथं दिसणार आहे. तर हे अटेंडन्स डिटेल मध्ये तुमची किती महिन्याचं जेवढी पण जे मानधन आहे किती महिन्याचं ऑनलाईन झालेलं आहे हे अटेंडन्स डिटेल मध्ये सगळं समजतं. तर हे अटेंडन्स डिटेल मध्ये तुमच्या कोणत्या महिन्याचं मानधन जमा झाले हे दिसत नाही. फक्त तुम्ही किती महिन्यामध्ये किती दिवस हजर होते आणि किती गैरहजर होते आणि एकूण किती महिन्याची तुमची हजेरी अहवाल ऑनलाईन झालेले आहेत हे सगळं या अटेंडन्स शीट मध्ये दिसतं. प्रेझेंट, अब्सेंट आणि वर्किंग डे तुम्ही किती दिवस काम केलेलं आहे. तर ही टॅब ओपन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये काय काय आहे. तर तुमची किती महिन्याची ऑनलाईन हजेरी अपलोड केलेली आहे, अपलोड झालेली आहे ती अटेंडन्स डिटेल मध्ये तुम्हाला बघता येणार आहे. तर तुम्ही अटेंडन्स डिटेल ओपन करून चेक करू शकता की तुमची हजेरी किती महिन्याची ऑनलाईन झाली. आता इथं तुम्ही बघू शकता इथं 273 दिवस वर्किंग केलेलं आहेत आणि त्यामध्ये प्रेझेंट डेट पण डे आहेत 273, अब्सेंट डे 0. म्हणजे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थी 273 दिवस कामाचे दिवस होते आणि त्याच्यापैकी 273 दिवस त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे पूर्ण दिवस हा हजर आहे. तर त्यांना त्यांचं एकही दिवस अब्सेंट नाही. म्हणजे त्यांचं जे पण मानधन असेल त्यांचे पात्रतेनुसार जर ग्रॅज्युएशन आणि त्याच्यावर असेल तर 10,000, जर तुमचा ITI झाला असेल किंवा डिप्लोमा झाला असेल तर 8,000 आणि 12वी झाली असेल तर 6,000. याप्रमाणे तुमची जे पण पात्रता असेल त्यानुसार त्यांना त्यांचं मानधन भेटणार आहे. आता इथं तुम्ही बघत असाल तर ऑक्टोबर मध्ये तो जॉईन झालेला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 4 महिन्याची हजेरी त्यांना भेटलेली आहे. त्यांचं मानधन जमा झालेलं आहे आणि आताच या महिन्यामध्ये फेब्रुवारीची सुद्धा त्यांना मानधन भेटलेलं आहे. आता मानधन आहेत मार्च, एप्रिल, मे, जून
आता हे 4 महिन्याचं जे मानधन राहिलेलं आहे, तर 4 महिन्याचं ऑनलाईन हजेरी अहवाल अपलोड झालेला आहे. म्हणजे कौशल्य विकासकडे ऑनलाईन हजेरी अहवाल त्यांचा अपलोड केलेला आहे. हजेरी अहवाल जो तुम्ही दर महिन्याला देता, त्याच्यामध्ये मार्च, एप्रिल, मे आणि जून या 4 महिन्याचा हजेरी अहवाल आता ऑनलाईन झालेला आहे. मार्च मध्ये तुम्ही डे बघू शकता 31, 30, 31, 30 पण आणि पूर्ण दिवस हजर होता. तर आता त्याचं पेंडिंग मानधन किती आहेत? मार्च, एप्रिल, मे आणि जून या 4 महिन्याचं पेंडिंग आहे. तर त्याला या 4 महिन्याचं मानधन एकत्र येणार आहे. आता एप्रिल, फेब्रुवारी पर्यंत तर त्याला सगळं मानधन त्याचं जे होतं ते त्याला भेटलेलं आहे. आता ऑनलाईन त्याला 4 महिन्यात झालेले मार्च, एप्रिल, मे आणि जून या 4ही महिन्याचं त्याला 10,000, 10,000, 10,000 आणि 10,000. तर अशा 4ही महिन्याचं त्याला 4 SMS येऊन एकत्रच हे मानधन जमा होणार आहे. तर पहिले सुद्धा तुम्ही जर सर्वप्रथम जॉईन झाले असाल तर 1, 2, 3 महिने तुमचं मानधन जमा झालेलं नव्हतं, पण एकत्रच मागील सगळं मानधन जमा झालेलं, नंतर एकत्रच एकाच दिवशी 2-3 महिन्याचं मानधन जमा झालं होतं. त्याचप्रमाणे तुमचं हे 4 महिन्याचं, कोणाचं 3 महिन्याचं, कोणाचं 2 महिन्याचं, कोणाचं 1 महिन्याचं मानधन राहिलेलं असेल तर तेही तुम्हाला एकत्रच भेटणार आहे. तुम्ही तुमची हजेरी अहवाल इथं अटेंडन्स मध्ये जाऊन चेक करायचं आहे की तुमचं किती महिन्याचं ऑनलाईन झालेलं आहे. आता हे 4 महिन्याचे यांचं ऑनलाईन झालेलं आहे, तर यांना कौशल्य विकास विभाग आता ऑनलाईन केलेलं आहे, त्यांना फक्त अप्रूव्ह करून तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकायचे आहे. तर सगळ्यांचं हे असं ऑनलाईन झाल्यानंतर ते अप्रूव्ह करून सगळ्यांच्या डीबीटीद्वारे अकाउंटमध्ये पैसे येतात. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमचं किती महिन्याचं मानधन आता अपलोड झालेले हजेरी अहवाल आणि तेवढ्या महिन्याचं तुमचं जे मानधन आहे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीने जो मानधनाचा प्रश्न होता, मी पहिल्यापासूनही सांगत होतो, मानधन तुमचं वेळेत भेटणार आहे. वेळेत जरी नाही भेटलं पण तुम्हाला तुमचं मानधन कुठेही जाणार नाही, सरकारला तुमचं मानधन द्यावं लागणार आहे. फक्त तुम्ही जो आमरण उपोषण करणार आहे तुकाराम बाबा सांगलीला 1 ऑगस्ट पासून, तर त्या 1 ऑगस्ट पासून जे आमरण उपोषण करणार आहे त्यांना पाठिंबा द्या आणि नक्कीच ज्या प्रश्न आहेत प्रशिक्षणार्थ्यांचं, तर ते प्रश्न नक्की तुकाराम बाबा सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते झटत आहेत. नक्कीच त्यांच्या लढ्याला यश येणार आहे. फक्त प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या पाठबळाने तुकाराम बाबा यांना साथ द्यावी. नक्कीच तुमचं यश तुमच्या पायाशी लोटांगण घालणार. इथं सर्टिफिकेट मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे नॉट कम्प्लिटेड आहे. जेव्हा तुमचा पूर्ण कालावधी कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल, पण त्या सर्टिफिकेटचा उपयोग कुठे होणार आहे? या सर्टिफिकेटचा कुठेही काही उपयोग होणार नाही. त्यामुळं आताच वेळ आहे, आताच तुमचा कार्यकाळ संपलेला नाही, अजून एखादा महिना आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुकाराम बाबा सोबत साथ द्या आणि तुमच्या लढ्याला नक्कीच यश येईल. सगळं महाराष्ट्र सगळं तुमच्या सोबत पाठीशी उभा आहेत. नक्कीच तुमच्या या लढ्याला यश येईल. धन्यवाद.